कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। बातमी नांदेडमधून आहे। नांदेडमध्ये हाणामारीमध्ये तिघांचा मृत्यू झालाय। नांदेडच्या कॅनाल रोडवरती मध्यरात्री हा सगळा राडा झालाय आणि त्यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय। नांदेडमध्ये हाणामारीत तिघांचा मृत्यू झाल्यानं गँगवॉर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। घटनास्थळी फॉरेन्सिक टीम सह वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेत। यातील एका आरोपीचा घटनास्थळी मृत्यू झालाय तर 2 आरोपींचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। आढावा घेतलाय अभिषेक एकबोटे यांनी। नांदेडमध्ये मध्यरात्री 3 जणांची निर्गुण हत्या झालेली आहे। डीमार्ट परिसराजवळील असलेल्या ई स्क्वेअरच्या बाजूला जे आहे ते हत्याकांड घडलेला आहे। या ठिकाणी जे आहे ते अर्जित सिंग चौहान याचा मृत्यू हा झालेला आहे। ई स्क्वेअरच्या बाजूला रात्री 1:30 वाजताच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून नांदेड जिल्ह्याच्या अभिलेखावरील काही गुन्हेगारांमध्ये तलवार व खंजिराने मारहाण होऊन त्या घटनेत एका बाजूच्या अर्जित सिंग व दुसऱ्या बाजूचा सय्यद आवेद व मोहम्मद अरबाज असे 3 लोक मरण पावले असून एकमेकांवर मर्डरचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती आता भाग्यनगर पोलीस करत आहेत। दोन्ही बाजूच्या काही आरोपींना देखील या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहे। सदर दोन्ही बाजूमध्ये साई गैरवाल उर्फ साई लाला व त्याचे साथीदार अर्जित सिंग चौहान व त्याचे साथीदार असे आरोपी या ठिकाणी करण्यात आलेले आहे। या घटनास्थळी जे आहे ते सकाळी स्वतः पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी देखील घटनास्थळी येत पाहणी केलेली आहे। तर भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये जे आहे ते विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप देखील आलेले आहेत आणि घटनेची पूर्ण माहिती घेत आहेत आणि या प्रकरणात जे आहे ते आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती भाग्यनगर पोलीस मध्ये सुरू आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड।